Third chapter, homogeneous linear differential equation. Homogeneous linear differential equation म्हणजे काय? Homogeneous linear differential equation with variable coefficient and of the form x raised to n into d raised to ny upon dx raised to n plus p1 into x raised to n minus 1 y चा n minus 1th डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस p2 x raised to n minus 2 आणि n minus 2th डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x अप टू pn minus 1 into x dy dx plus pny equal to x, where p1, p2, p3 and pn minus 1 and pn are constant and x is a function of x, is called as homogeneous linear differential equation. Y is the dependent variable. Y फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy dx, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह असं वाढायचं n मायनस टूथ डेरिव्हेटिव्ह, n मायनस वनथ डेरिव्हेटिव्ह आणि nth डेरिव्हेटिव्ह. आता इथं nth डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा कोइफिशियंट x रेस टू n, n मायनस वनथ डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा कोइफिशियंट x रेस टू n मायनस 1, n मायनस टूथ डेरिव्हेटिव्ह आहे x रेस टू n मायनस टूथ. म्हणजे हे व्हेरिएबल विथ व्हेरिएबल आणि ह्याची डेरिव्हेटिव्ह टर्मची व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह टर्मची डिग्री सेम आहे म्हणून आपण याला काय म्हणू? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि लिनियर का? nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे पण याची पॉवर 1 आहे. n मायनस वनथ डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर 1 आहे. n मायनस टूथ डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर 1 आहे. dy dx आहे त्याची पॉवर 1 आहे. y त्याची पॉवर 1 आहे. म्हणजे प्रत्येक टर्म ही लिनियर आहे. म्हणजे लिनियर nth ऑर्डर अँड विथ व्हेरिएबल कोइफिशियंट आणि व्हेरिएबलची पॉवर आणि डेरिव्हेटिव्ह टर्म यांची डिग्री सेम असल्यामुळं आपण काय म्हणू? होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता सोल्युशन ऑफ होमोजेनियस लिनियर इक्वेशन can be reduced to a linear differential equation with constant coefficient by changing the independent variable x to z by using the substitution x equal to e raised to z. पहिल्यांदा x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याच्याऐवजी आपल्याला z घ्यायचं आहे. त्यासाठी सबस्टिट्यूशन काय केलं? x इक्वल टू ई रेस टू झेड. लॉग ऑफ x इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू झेड म्हणजे लॉग ऑफ x इक्वल टू झेड म्हणजे z इक्वल टू लॉग ऑफ x. म्हणजे x इक्वल टू ई रेस टू झेड इम्प्लाय z इक्वल टू लॉग x आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतले की dz बाय dx इक्वल टू 1/x. आता दिलेल्या इक्वेशनमध्ये y डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्यानंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपण चेंज करतो आहे कुणाशी? नवीन इंट्रोड्यूस करतो आहे झेड इंडिपेंडंट म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आणि झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स चेन रूल वापरला. ठीक आहे. मग dy बाय डी झेड अँड डी झेड बाय डी वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्यांदा होता आता वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड हा न्यू व्हेरिएबल इंडिपेंडंट. आणि डी झेड बाय डी एक्सची किंमत किती काढली आपण ह्या सबस्टिट्यूशननं 1/x. म्हणजे dy बाय डी एक्स इक्वल टू 1/x इंटू dy बाय डी झेड दॅट इज x इंटू dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी झेड. x dy बाय डी एक्स इक्वल टू अँड डी बाय डी झेड capital D stand for d by dz. Then we get x dy by dx equal to d capital dy. They call this as a second. आता फर्स्ट x into dy by dx आपण कसं मिळवलं? dy where d is the d by dz. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे डी वाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज द वायचा सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय बाय डी एक्सची किंमत किती आहे? डी वाय बाय डी एक्सची किंमत 1/x इंटू डी वाय बाय डी झेड. आता हा एक्स आहे यातसुद्धा एक्स आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. यू व्ही रूल वापरायला लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. फर्स्ट 1/x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सेकंड ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x विथ रिस्पेक्ट टू एक्स. 1/xचा काय असेल? -1/x स्क्वेअर
आता डी वाय डी झेड वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड आहे ऑलरेडी. आता डेरिव्हेटिव्ह काय काढायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड काढला आणि झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स चेन रूल यूज केला आणि मायनस 1/x² डी वाय बाय डी झेड. आता 1/x डी वाय डी झेड आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू झेड म्हणजे डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर आणि डी झेड बाय डी एक्स मायनस 1/x² डी वाय बाय डी झेड मायनस 1/x² डी वाय बाय डी झेड प्लस 1/x डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर आणि डी झेड बाय डी एक्सची किंमत 1/x म्हणजे हे काय होईल 1/x² डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर. आपण काय मिळालं डी² वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 1/x² इंटू डी वाय बाय डी झेड प्लस 1/x² इंटू डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर. आता प्लस टर्म पहिल्यांदा घेतो 1/x² आणि डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर मायनस 1/x² डी वाय बाय डी झेड. 1/x² कॉमन काढले की डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर मायनस डी वाय डी झेड. आता इथं डी बाय डी झेड इज द डी अँड डी² बाय डी झेड स्क्वेअर इज द डी². म्हणजे डी² वाय मायनस डी वाय दॅट इज डी² मायनस डी इंटू वाय. आता याच्यातून डी कॉमन काढले की डी इंटू डी मायनस 1 इंटू वाय अँड 1/x² अँड दॅट इज डी² वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा x² आपण LHSला शिफ्ट केला x² इंटू डी² वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज द डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू वाय वेअर दिस डी इज द डी बाय डी झेड. हा सेकंड ऑर्डर. तसंच थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वायचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की थर्ड ऑर्डर. आणि डी² वाय बाय डी एक्स स्क्वेअरची किंमत किती आहे 1/x² इंटू डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर मायनस 1/x² डी वाय बाय डी झेड. आता हा डेरिव्हेटिव्ह ह्या टर्मचा आणि ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. इथं UV प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन आहे म्हणजे UV रूल वापरायला लागेल. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस 1/x² फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मायनस डी वाय डी झेड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x². इथं डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर आहे आणि आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे म्हणजे वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड अँड डी झेड बाय डी एक्स प्लस डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर आणि 1/x² विथ रिस्पेक्ट टू एक्स इज द -2/x3 मायनस 1/x² आणि वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड आहे आणि आपण काय पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स चेन रूल वापरून वायचा विथ रिस्पेक्ट टू झेड घेतल्यानंतर काय होईल आता डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर अँड डी झेड बाय डी एक्स मायनस डी वाय डी झेड ॲज इट इज आणि 1/x² विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल -2/x3 म्हणजे x² डेरिव्हेटिव्ह -2/x⁻³ -2/x⁻³ त्यानंतर काय होईल 1/x² डी³ वाय बाय डी एक्स डी झेड क्यूब 1 इंटू 1/x -2/x³ डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर मायनस 1/x² डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर इंटू 1/x मायनस डी वाय डी झेड इंटू -2/x³. आता 1/x² and x is the 1/x³ इंटू डी³ वाय बाय डी झेड क्यूब -2/x³ इंटू डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर मायनस 1/x³ इंटू डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस 2/x³ इंटू डी वाय बाय डी झेड. आता 2/x³ डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर इंटू 1/x हे सेम आहे. इथं -2 आहे इथं -1 आहे म्हणजे -3/x³ इंटू डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर ह्या दोन टर्म आहेत अशा. ठीक आहे. आता ह्या तिन्ही टर्ममधून 1/x³ कॉमन काढले डी³ वाय बाय डी झेड क्यूब मायनस 3 डी² वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस 2 डी वाय बाय डी झेड. आता याच्यातून याच्याऐवजी डी² अँड डी³ ठेवला आणि वाय कॉमन काढला. ह्याच्यातून डी कॉमन निघेल डी कॉमन डी² मायनस 3d प्लस 2 इंटू वाय. आता ह्याचे फॅक्टर्स काय असतील d-1 इंटू d-2 दस वी गेट 1/x³ इंटू d-1 इंटू d-2 इंटू वाय आणि इक्वल टू डी³ वाय बाय डी झेड क्यूब. आता हा x³ आपण LHSला शिफ्ट करू
x cube into d cube y by dz cube equal to d into d minus 1 into d minus 2 into y. Call this as a 4. Now the value of x dy by dx किती आली, x and dy by फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि 1ची पॉवर 1 म्हणजे याची किंमत dy. त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आहे, एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर याची किंमत डी इंटू डी मायनस इंटू वाय. आणि थर्ड डेरिव्हेटिव्हची काय, डी क्यूब वाय बाय डी झेड क्यूब इंटू एक्स क्यूब इज द डी इंटू डी मायनस 1 इंटू डी मायनस 2 इंटू वाय. हेच आपण जनरलाइज केलं तर काय होईल, थर्डच झाला. जनरलाइज करू, प्रोसिडिंग इन दिस वे, nth डेरिव्हेटिव्ह वायचा nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ एक्स रेस टू एन इज डी इंटू डी मायनस 1 डी मायनस 2 अप टू डी मायनस इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट अँड इंटू वाय. हा ऑपरेटर मिळेल आपल्याला. युजिंग 2, 3, 4, 5 इन इक्वेशन 1 वी गेट दिस इज द एक्स रेस टू एन आणि nth डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय आणि हा पी एन वाय आणि इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एक्स डी वाय डी एक्सच्या ऐवजी काय मिळेल डी वाय आणि एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या डी इंटू डी मायनस 1 इंटू वाय अँड पी. अशा पद्धतीनं याच्यात सर्व डी असेल आणि वाय कॉमन काढला की हे काय असेल फंक्शन इन डी अँड वेअर डी इज द डी बाय डी झेड अँड एक्स जो आपला होता त्याच्याऐवजी पण ई रेस टू झेड ठेवलं आहे म्हणजे x1 काय असेल फंक्शन ऑफ झेड. मग हे इक्वेशन आपल्याला याच्यामध्ये फक्त डी आहे आणि P1 P2 Pn मायनस कॉन्स्टंट म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं ते आपल्याला काय मिळालं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट. आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट असेल तर आपल्याला ते इक्वेशन सॉल्व करायची मेथड माहीत आहे. इथं काय केलं आपण, व्हेरिएबल कोइफिशियंट मेथडचं रिडक्शन कशात केलं, विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट. व्हेरिएबल linear differential equation with variable coefficient to linear differential equation with constant